स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। आज आम्ही अशा एका महान व्यक्तीकडे आम्ही आलेलो आहोत। गेली अनेक वर्ष एक निष्ठेने काँग्रेस पक्षामध्ये काम केलेले आणि लातूर शहरातील तमाम सर्व जनतेला एक उपनगराध्यक्ष नगरसेवक असताना त्यांनी सर्व तळागाळाच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलेले एक जोडी होती SR देशमुख आणि मोहितभाई शेख म्हणून। SR देशमुख यांचा म्हणजे मृत्यू झाला, ते देखील काँग्रेस पक्षासोबत अतिशय एक निष्ठेने काम केले। त्यापैकी आदरणीय मोहित शेख या ठिकाणी आहे। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या सर्व चॅनलच्या चाहत्यांचा सुद्धा माझ्याकडून नमस्कार। सर मी आता म्हणल्याप्रमाणे की आपण गेली अनेक वर्षापासून एक निष्ठेने काम करत असताना गेली अनेक वर्षे झाले सर, काय अनुभव काय सर, आणि आपण कशा पद्धतीनं म्हणजे आपण या वेळेनुसार आपण फाईट दिली? मी गेली 40 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून लातूरच्या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम मी दिलीपराव देशमुख साहेबांचा आभार मानतो की मी एक राष्ट्रीय व्हॉलीबॉलचा खेळाडू आहे आणि महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा क्रीडा क्षेत्राचा महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार आहे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, ते मला मिळालेला आहे। आणि मी खेळाडू असताना दिलीपराव साहेबांनी एकदा बक्षीस वितरणाला त्या स्पर्धेमध्ये आले आणि त्यांनी माझा खेळ बघून, माझा स्वभाव बघून, सर्व गोष्टीने त्यांनी मला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि मला विनंती केली की ठीक आहे, तुम्ही एक चांगले खेळाडू आहात आणि राजकारणातले सुद्धा तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकतात। आपण मिळून या ठिकाणी राजकारणामध्ये आपण काम करू, लातूरच्या विकासामध्ये आपल्यासारख्या युवकांचा सहभाग व्हावं अशी त्यांनी विनंती केल्यावर अंदाजे कोणतं वर्ष होतं? म्हणजे 1980। बरं, 1980ला जेव्हा साहेब पहिल्यांदा निवडणुकीला उभारले होते त्या वर्षीच ही गोष्ट आहे। आणि मी 1977ला मी ग्रॅज्युएट झालो। त्याच्यानंतर PGला मी ॲडमिशन घेतलं असताना त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली आणि त्या अनुषंगाने मी या क्षेत्रामध्ये आलो। माझा स्वभाव मूळचा आज बी मी राजकारणी तेवढं ही नाही, पण क्रीडा क्षेत्रातले जे मला अनुभव आहे त्याचा फायदा मला राजकारणामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझी प्रगतीमध्ये सर्वात मोठं योगदान आहे तर दिलीपरावजी देशमुख साहेब, विलासरावजी देशमुख साहेब आणि आता अमितभाई देशमुख साहेबसुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याच पद्धतीनं प्रोत्साहन देण्याचं आणि सहकार्य करण्याचं काम करतात। अचानकच म्हणजे आपण नगरसेवकची देखील आपल्याला संधी मिळाली, उपनगराध्यक्ष झाले, हे कसं घडून आलं? तर योगायोग म्हणा आहे की माझं वय त्यावेळेस 30-31 वर्षाचं असत। अच्छा। कालेचं जीवन संपल्यानंतर या ठिकाणी मला दिलीपराव साहेबांनी नगरसेवक होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा असं मला म्हणजे, आणि योगायोगाने मी नशिबान आहे ज्या वार्डातून शिवराज पाटील चाकूरकरांनी आपल्या जीवनाची पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली, त्याच वार्डात मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलो। आणि जी प्रथा शिवराज पाटील साहेबांनी वार्डामध्ये ठेवली ती पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। चाकूरकर साहेबांच्या नाव काढल्याच्या तिथं लक्षात येते की खरंच म्हणजे तुम्ही, पण आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब, तुम्ही म्हणजे एक निष्ठेनं आपण काम केलेलं आहे आजपर्यंत 100%। परंतु आता विधानसभेची आता चित्र बदललेलं आहे, परंतु आजपर्यंत अनेक आले अनेक गेले, परंतु तुम्ही इथली जागा सोडली नाही आणि एक निष्ठेने काम केलं, हे काय म्हणजे काय नेमकं? मला ज्या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम केलं, पद कमी जास्त असो, काही माणसं मान सन्मानाचे भुकेले राहतात, त्यापैकी आम्ही एक आहोत। मी असा कार्यकर्ता आहे की विलासराव देशमुख मला नावाने ओळखतात म्हणून मी त्यांचा चाहता, दिलीपराव देशमुख मला नावाने ओळखतात
म्हणून मी त्यांचा चाहता. म्हणून मला काँग्रेस पक्षामध्ये एक असं दिसलं, देशामधले सर्व धर्म समभाव मानणारा जो पक्ष आहे, मला कधी जातीपाताचा कधी गंधसुद्धा लागलेला नाही. कारण का मी खेळाडू असल्यामुळे टीममध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहायचे आणि आम्हाला ताण लागली की आम्ही एकाच गिलासामध्ये पूर्ण टीम पाणी पित होतो. त्याच्यामुळे जात धर्म मला एकदम कळच येते त्या प्रकारची. म्हणून मला ते त्या सर्वांपासून लांब राहिलो आणि काँग्रेसचं ध्येय धोरण, काँग्रेसची विचारधारा मला आवडली म्हणून मी आज काँग्रेसमध्ये आहे. आणि नेतेसुद्धा मला तेवढंच प्रेम करतात, त्यामुळे ती आज जमून गेलेलं आहे. राज्याचं आणि देशाचं एक निवडणुकीचं आणि पक्षवाईज जे काही चित्र बदललेलं आहे की एक जातीचं राजकारण ज्या झाले, तुमच्या काळामध्ये ते नव्हतं. आहे ना, एक चांगलं काम करते, चाला गेला पाहिजे असं होतं. पण आज घडीला जातीचं समीकरण घेऊन हे जे राजकारण जे सुरुवात झालेलं आहे, या बाबतीमध्ये काय वाटतं? 2014 नंतर भारतामध्ये अशा पद्धतीचं राजकारण सुरू झालं आहे की देशाला तो घातक आहे. येणाऱ्या पिढीला फार मोठ्या संकटातून आम्हाला जावं लागेल. कारण का ह्या देशामध्ये एवढं नफरत या ठिकाणी निर्माण करून दिलेलं. चांगले मित्रसुद्धा आता नमस्कार करायला, घरी बोलवायला या ठिकाणी भीत होतो. एक काळ असं होतं की ईदच्या दिवशी तुम्ही आज बी बघा माझ्याकडं, माझे 500च्या जवळपास हिंदू बांधव, मी मुस्लिमाला कोणालाही ईदला बोलवत नाही, कारण त्यांच्या घरामध्ये राहते. परंतु गेली 50 वर्षापासून आम्ही जे शिक्षण, प्रदीप सोनवणे आम्ही क्लासमेट आहोत आणि आमची जी गँग आहे आज बी आहे 50-60 दोस्ताची, ती मला न बोलता घरी येतात ती. आणि काही काम राहिलं ईद केल्याशिवाय ती जात नाही. आम्ही बी दिवाळीला त्यांच्याकडे शुभेच्छा देतो. असा एक चांगला ऋणानुबंधाचा संबंध आहे. आणि म्हणजे सर्व जाती धर्मामध्ये मला प्रेम करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ही वाईट गोष्ट मला बिलकुल आवडत नाही. मला विनंती करण्याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या राजकारण करणाऱ्या माणसांना, क्षणिक तुम्ही पदासाठी या ठिकाणी जे वातावरण निर्माण करू ते देशाला घातक आहे. आपण कामाच्या जोरावर या ठिकाणी मतदान मागावं. जातीपातीच्या धोरणावर राजकारण ह्या देशाला परवडत नाही. आणि मी कोटी 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 आभार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी मानतो की घटनेच्या माध्यमातून त्यांनी अडाणी, अंबानी, मोदी, शहांनासुद्धा एकच मताचा अधिकार दिलेला आहे. आणि मोहित शेख आणि रघुनाथ बनसोडसुद्धा एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्या माध्यमातून ही लोकशाही राहिली पाहिजे, संविधान राहिला पाहिजे. एवढं सुंदर संविधान आहे. या संविधानाला कोण अडचणीत आणत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. यामुळे हे देशामध्ये जी राजकारण नफरत होत आहे त्यांनी थांबवावं आणि कामाच्या जोरावर मतदान मागावं. आश्वासनाच्या जोरावर मतदान मागू नये. एकंदर जर तुम्ही बघितला तर खूप चांगला आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब, हे एक आधारस्तंभ आहे म्हणजे काँग्रेस पक्षाचा. हे एवढं असताना अचानकच अर्चनाताई पाटील म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन ते निवडणूक लढवत आहे. ही जी गोष्ट आहे केवळ अमित देशमुख साहेबांना ह्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठीची काँग्रेस पक्षाची तर म्हणजे या ठिकाणी म्हणजे खेळी नसेल असं वाटते का आपला, म्हणजे कसं आहे? बिलकुल नाही. कसं लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभारण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने त्यांनी ही प्रक्रियेला सामोरे गेलेले आहेत. आणि लातूरची सुजाणता आहे. इतर जिल्ह्यामध्ये आणि लातूरमध्ये फार मोठा फरक आहे. लातूरचा मतदार हा विचार करून लातूरच्या हिताचा निर्णय सातत्याने घेत आलेला आहे. त्याच्यामुळे लातूरची जनता या ठिकाणी निश्चितच आम्ही भैया देशमुख यांना या ठिकाणी विजयी करतील. कारण का या ठिकाणी कायदा सुव्यवस्था असतात. व्यापारी आज आनंदात आहेत. आम्ही फिरताना व्यापारी म्हणत काय बी असो, आम्ही कुठल्याही पक्षात असो, लातूरमध्ये खंडणी नाही, लातूरमध्ये पावती फाडण्याचा कार्यक्रम नाही, लातूरमध्ये कुणी कुणाला येऊन धमकावून पैसे वसूल करायचा कार्यक्रम नाही. याच्यामुळे आज व्यापार वाढला. शिक्षणामध्ये आपण प्रगती केलो, सहकारामध्ये आपण प्रगती केलो. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था लातूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी गेली 50 वर्ष काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केलेलं आहे. पूर्ण बाबरी मस्जिदच्या डिमॉलिशननंतर पूर्ण देशामध्ये दंगली झालेत, पण लातूर एक असं शहर होतं त्यामध्ये हिंदू मुस्लिमचं कधी दंगल झाली नाही. आणि मला अभिमान वाटतो त्या गावामध्ये आम्ही राहतो आणि आमचे नेते या ठिकाणी या शहराला
या सातत्यानं या क्षेत्राचं प्रोटेक्शन करण्याचं काम केलेलं असल्यामुळं लातूर एक शांतता आणि अमनप्रिय शहर म्हणून लातूरची ओळख आहे आणि ही निर्माण करण्यासाठी आहे. शिवराज पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, दिलीपरावजी असतील, आता अमित भैया सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करून हे लातूर शहराला प्रगती पथावर घेऊन गेलेलं आहे. एकंदर आज तुम्ही बघितलं सर्व देशामध्ये जातीचं समीकरण होत असतानाच तुम्ही लातूर शहरामध्ये, लातूर शहर विधानसभेमध्ये मुस्लिम वोटिंग जास्त फर्स्ट आहे आणि सेकंड वगैरे असं जे असेल ते, परंतु तुम्ही खूप म्हणजे एक मुस्लिमचा ह्या ठिकाणी प्रत्येक महायुती असेल, महाविकास आघाडी समान ह्या ठिकाणी मुस्लिम समाजाला म्हणजे उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. पण या लातूर शहरामध्ये म्हणजे एक आपण तुमचं मन खूप मोठं आहे, आम्ही बघितलेलं आहे. हे असताना देखील आपण उमेदवारीसाठी पात्र असताना देखील आपण एक मोठं मन करून तुमचं काय ठरलं तो हा विषय, परंतु एकंदर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला जरी बाजू झाली असेल की ह्या म्हणजे मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून, पण आपल्याला म्हणजे काय विधान परिषदेवर वगैरे असं काय महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाने घेणार या संदर्भात काही झाली का सर चर्चा? गेली 2-3 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी मी आणि माजी आमदार MM शेख औरंगाबाद यांनी मुस्लिम समाजाला 40 जागा महाविकास आघाडीने द्यावं म्हणून या ठिकाणी 2-3 महिन्यापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि मला अभिमान वाटतो की ज्यावेळेस मुस्लिम समाजाचे आमदार जे मुंबईत बसलेले आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही. बरं बरं. आणि अशा वेळेस मला आम्ही एकटे पळत असताना आम्ही देशमुखने पुढे आला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये आमची बैठक लावली. आमच्या बी लोकांचं तुम्ही काहीतरी ऐकायला पाहिजे, असं नाना पटोले असतील, रमेश चिंदठाणी असतील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्यासमोर आमची बैठक लावली आणि ती बैठक एवढी यशस्वी झाली की कमीत कमी आम्ही नांदेड, अकोला, अमरावतीमध्ये सुद्धा आम्हाला जागा मिळाली असती, औरंगाबादमध्ये, पण त्या ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी केली नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी देतात. अमित देशमुखचं या ठिकाणी आम्हाला जे बी मुस्लिम समाजाला उमेदवारी मागितली ती सर्वात जास्त पुढे येऊन अमित भाईने आमच्या पाठीमागं म्हणजे उभे राहिले आणि आम्हाला कमीत कमी या ठिकाणी आता नांदेडची जागा म्हणजे 50 वर्षानंतर त्या ठिकाणी नांदेडमध्ये मुस्लिम समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आपला विचार झाला नाही? माझा विचार या ठिकाणी त्यांनी निश्चितच करणार आहेत, कारण का तुमच्या आमच्या आशीर्वादाने अमित भाई समजा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आता समजा की एवढे सिनियर झालेले आहेत की आज आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार करून आज जवळपास 35 विधानसभेमध्ये त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी सातत्याने बाहेर गेलेलं आणि मराठवाड्याची 46 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं निश्चितच जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल या ठिकाणी अमित भाईला चांगलं पद मिळेल आणि एखाद्या वेळेस आपण जेवणाच्या पंक्तीत बसलो आणि वारसा ओळखीचा राहिलं तर ती फायदा होतोय. कारण भैया घेतील का लक्ष? म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की भैयाने मला म्हणजे मुळीच मला संधी येऊ द्या, माझ्या खुर्चीच्या बाजूला मंत्रालयामध्ये तुमची खुर्ची अशा पद्धतीने शब्दही त्यांनी 100 लोकांसमोर म्हणलेले आहेत. म्हणून माझा नेता माझ्याबरोबर प्रामाणिकपणे वागलेला आहे. त्यांना माहीत आहे की चव्हाणांच्या सभेमध्ये गेल्या वेळेसच तुम्ही ती भाषणाला होतो का नाही, समारोपाच्या भाषणामध्ये अमित भाईने 25,000 लोकांसमोर भाषण केले की मोहित भाई असा एक कार्यकर्ता आहे की ती स्वतः बी झोपत नाही, त्याला मला बी झोपू देत नाही. 3 वाजेपर्यंत मी बसून इष्टाजी ठरवायचं आणि 6 वाजता सकाळी येऊन माझ्या दारात उभा राहायचं. म्हणून कुठं ना कुठं आमची नोंद होईल आणि मी प्रामाणिकपणे काम करणार हे अशी लातूरकरांची अपेक्षा बी आहे. येस. परंतु एकंदर मी महेशभाई बघितलं की आता हे प्रचाराचा आता शेवटचा टप्पा असताना देखील आपण प्रचारामध्ये आपण कुठं दिसत नाही, आपल्याला बाजूला असं प्रचाराच्या बाजूला सातत्यानं प्रचारामध्ये जी बी मला अनुभव आहे माझा निवडणुकीमध्ये काय स्ट्रॅटेजी करावी लागते, अनेक लोकांच्या संपर्कात मी आहे आणि असंच नाही की निवडणुकीमध्ये 12 महिने लोकांमध्ये राहतो. माझं ऑफिस आहे एकमेव असं की जी 24 तास ऑफिसमध्ये बसते आणि लोकांचे प्रश्न सोडवते. मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे तुम्हाला अभिमानानं सांगतो की आम्ही एक मुस्लिम समाजाची जी जी कोर्ट कचेरी पोलीस ठाण्याचे प्रकरणं आहेत आम्ही ती जाऊ देत नाही.
आम्ही दर रविवारी या ठिकाणी उस्मानपुराच्या मस्जिदमध्ये गेली 13-14 वर्षापासून वैवाहिक जीवनासंदर्भात या ठिकाणी आम्ही सातत्याने लोकांची सेवा केलेली आहे. त्याच्यामुळे 12 महिने आम्ही माझ्यासाठी निवडणुकीमध्येच फिरावं असं काय नाही. आणि मोहितभाई कुठं आहेत असं म्हणून काही लोक मतदान करतात. आम्ही आलो तुमच्याकडे. पण एकंदर मतदारामध्ये काही राजकीय लोक देखील टीका टिप्पणी करतच असतात. गेली 15 वर्ष आम्ही देशमुख यांनी काय केलं हे असं म्हणत असतानाच हे लातूरची जी काय आता लातूर शहर विधानसभेची जे काही निवडणूक निकाल काय लागू शकतो? बघा, काही अंधभक्तांनी हिरवा चष्मा घातल्याने लाल दिसू लागलं म्हणतो. मग त्याला कळावं लागतं की तुम्हाला इथं कलेक्टर ऑफिसमध्ये नियोजन म्हणजे आमदाराचा जे फंड असतं, आमदारांनी जे फंड मागून विकास केलेले त्या ठिकाणचे रेकॉर्ड आपण जाऊन बघावं इतरांना बघण्यापेक्षा. कारण ते काहीच बघायचं नाही. त्यांना 100 दिवस या ठिकाणी राज्यमंत्रीमधून पहिल्यांदा संधी मिळाली. त्यावेळेस लातूरचा किती बजेट आणलं ते आपण तपासून पाहावं. आता 2400 कोटी रुपयाचं आता दरदरीत लातूरच्या लोकांना मोदी आणि शहा बोलू शकतात पुढचं. पण आम्ही देशमुखला इथंच राहायचं, इथंच हे सर्व संसार करायचं. लातूरच्या जनतेला कधीही देशमुख परिवारानं खोटी आश्वासनं दिलेली नाही. विचार करून बोलतात. तिथं जाऊन तपासायचं 2400 कोटी रुपये आणले का नाही आणले. इथं 2400 हे आणले नाहीत, ती ही असं हे केले नाही. आणि काय केले काय नाही या चर्चेला ज्याने उमेदवारी मागितली आहे त्यांनी एकदम डेबिटच करावं. तुमचं मत बी द्यावं, आम्ही देशमुखचं बी मत द्यावं. आम्ही देशमुखनं 15 वर्षात काय केलं त्याचा हिशोब तुम्ही घ्या ना एक टेबलवर सर्व आणि विचारावं. आम्ही देशमुखला सक्षम आहेत उत्तर द्यायला. देशमुख कर नाही तर डर नाही. एकंदर जे आहे ना एकनिष्ठा ते एकनिष्ठात मोहितभाईमध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की जर ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जर सरकार जर आलं तर अशा सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही देशमुख यांच्या माध्यमातून एक विधान परिषद किंवा एखादं चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. लातूरकरे करतील. इथंच थांबतो. धन्यवाद.